कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज खरेदीचे दर 200 ते 300 रुपयांनी घसरले आहेत। दर सध्या येवला बाजार समितीत कांद्याला 1751 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। उत्पादन खर्चही निघणे मुश्किल होत आहे। कालचे कांद्याचे बाजार 1700 ते 1800 चालू असताना आज 1300, 1000, 1100 कांदा जाऊ राहिला। कांद्याचे भाव कालची निवडणूक झाली तर निर्यात उठवल्यानंतर कांद्याचे बाजार वाढले पाहिजे। त्याचे बाजार वाढले त्या आणखी कांद्याचे बाजार घसरलेले। शेतकऱ्याला एकरी 80-90 हजार रुपये खर्च येतो। कांदा 800-900 रुपये विकत असेल तर त्याचं काय परवडत ते म्हणजे मजुरी 500 का 600 रुपये माणूस मजुरी घेतोय। कांदा इकडे आणायला 1000 का 2000 रुपये खर्च येतो मार्केटला आणायला। शेतकरी पास त्याचे नाराज होऊन गेला। आमची मागणी आहे तर कांदा 2500-2600 कांदा आत्तापर्यंत विकला पाहिजे। आत्ता आम्हाला कांदा आम्ही 3 एकर 3.5 एकर कांदा लावलेले आहे। पाण्याच्या आवीने कांदा काही कांदा पोहोचलेला नाही। कांद्याची घसरण कमी झालेली आहे। आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे। सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे, पण ह्या निर्यातीत जाचक असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी अटीमुळे परवडत नाही। त्यामुळे रोजचे रोज कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहे। काल 1791 रुपयेपर्यंत बाजार होते। आज कांद्याचा लिलाव सुरू असताना 1200 ते 1300 रुपये कांदे विकत आहे। म्हणजे या ठिकाणी 400 ते 500 रुपयांनी घसरण होत आहे। निवडणुका झाल्या तरी ही घसरण सुरू आहे। शेतकऱ्यांना 1 एकर उत्पादन घेण्यासाठी 1,25,000पर्यंत खर्च येत आहे आणि तो साधा हा कांदे या भावात विकत असल्यामुळे परवडत नाही आणि न परवडल्यामुळे डिझेल, पेट्रोल, मजुरी मिळत नाही। शेतकरी याच्यावर काय करणार आहे? शेतकरी उत्पादन घेत असताना जर परवडत नसेल कांदा पीक तर शेतकरी भविष्यात याचा विचार वेगळा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो।